नमस्कार, डी24 स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। जगन्नाथ नगरमधील भालेराव यांचे घर तोडल्यानंतर अतिक्रम काढल्यानंतर आज वंचित बहुजन आघाडी व दक्ष पत्रकार संघाचे बापू बागुल, शंकरअण्णा खरात यांनी धुळे महानगरपालिकेच्या गेटवर तालाठोक आंदोलन केले। त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केले। अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना समजूत काढली व त्यांना अटक केल्यानंतर पोलीस स्टेशन या ठिकाणी घेऊन गेले। भालेरावांना पुन्हा त्याचं घर करून द्या, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असे बापू बागुल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले। आणि आदेशाचा हा पालन करतो। जसं एखादी कुत्रा आपण पाळतो आणि त्या कुत्र्याला सांगितल्यानंतर तो भुकतो, अशा प्रकारची परिस्थिती ही नितीन कापडणीस आयुक्ताची झालेली आहे। या संदर्भामध्ये दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। या आजीबाईंना ही फक्त दलित समाजाची आहे म्हणून या ठिकाणी तिच्यावर अन्याय झालेला आहे। धुळे शहरामध्ये 108 असे अतिक्रमणधारक लोक राहतात की त्यांनी ती जागा बळकवलेली आहे। या ठिकाणी आयुक्त कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही, कारण की त्याच्याकडनं आयुक्ताला मलिदा भेटलेला आहे असं आमच्या कानावर महानगरपालिकेच्या काही लोकांकडनं मिळालेलं आहे। म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी असं सांगतो की मंडाबाई भाले यांना त्याच ठिकाणी वास्तव्य देण्यात यावं। त्याच्यानंतर ती जी काही जागा आहे त्या ठिकाणी त्यांना 2-3 रूमचं घर बांधून देण्यात यावं। त्यांचा जो काही संसार उद्ध्वस्त केलेला आहे तो उद्ध्वस्त केलेला संसार त्यांना परत त्या ठिकाणी घेऊन द्यावा। महानगरपालिकेच्या खर्चातून ते देण्यात यावं। जर केलं नाही तर याच्यानंतरची जी काही पुढची प्रोसेस असेल दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंदोलनाची मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या ठिकाणी प्रक्रिया करू। त्यांना एक पत्र पण आम्ही दिलेलं आहे की कलेक्टर मॅडमांना जर 48 तास म्हणा किंवा 3 दिवसाचा आम्ही अल्टिमेट दिलेला आहे। 3 दिवसामध्ये जर आम्हाला त्यांच्याकडनं ठोस असा काही पुरावा मिळाला नाही की मंडाबाई भाले यांना आम्ही कशा पद्धतीने तिथे वास्तव करू, जर 3 दिवसानंतर आम्ही या ठिकाणी आंदोलन करून आणि आंदोलनाची दिशा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सांगणार आहोत। जय भीम। मी प्रभाजी रामदार परदेशी। आज आमचे बंधू दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय बागुल दादा यांनी मला सांगितलं की ताई असा असा प्रकार आहे, आपण या। आम्ही आलो असता तो जो प्रकरण आहे मंडाबाई भाले यांचा, हा प्रकरण खूप गंभीर आहे। 84 वर्षाची जी वृद्ध व्यक्ती आहे तिच्या जीवाशी खेळण्याचा काम धुळे महानगरपालिकेने केलेला आहे। आपल्याला माहिती असेल, विविध मीडियाच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की शहरातल्या 108 ठिकाणी, अनेक ठिकाणी आम्ही मागच्या वेळेसही सांगितलं की धनाढ्य बिल्डर, काही आजी माजी महापौर यांचे अतिक्रमण न काढता एक गरीबाच्या घरावर घाला घालणं, फक्त ते जातीचा बाव करून किंवा त्या बाबासाहेब जातीला बिलॉंग करतात म्हणून त्यांच्या छळण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे, जातीवाद थांबला पाहिजे। आणि हा जो रेबोट बसलेला धुळे शहरात महानगरपालिकेचा अकर्तव्यहीन नीच मानसिकतेचा, म्हणजे त्याला शब्द कमी पडतात असा व्यक्ती जो बसलेला आहे, क्रूर व्यक्ती, क्रूर शासक, हे नष्ट झालं पाहिजे। आणि त्या व्यक्तीला रोडावर आणून कधी यांचं घर आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने नियमानुसार, कारण की त्याच्याकडे यांनी घरपट्टी दिलेली आहे। घरपट्टी एकाकडे देता, दुसरीकडे तुम्ही त्याला नष्ट नाबूद करता। कोर्टात केस चालू असताना तुम्ही मुघलशाही पद्धतीने सर्व तोडलेलं आहे त्याचं घर। ते तसं न केल्यास येत्या 3 दिवसात बागुलदादाने सांगितल्याप्रमाणे त्याला आम्ही निवेदन वगैरे देऊ, आणि नाही केलं तर त्याच्या तोंडाला काळीक फासण्याचं काम आम्ही आमचे शंकरअण्णा खरात आणि बागुलदादा व सर्व बहुजन आघाडी च्या वतीने आम्ही करण्याचा ठाम केलेला आहे। याची सर्व जबाबदारी या आयुक्ताचीच राहणार आहे, कारण की त्याच्या पापामुळे हे लोक असे कर्म त्यांना भोगावे लागत आहे आणि आता या कर्माचे फळ या आयुक्ताला भोगावे लागतील। थांबतो। जय हिंद, जय भारत।